नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिनी डोसा, जे गाड्यावर मिळतो आणि आपल्या सगळ्यांना खूप आवडतो आणि अगदी सोप्या पद्धतीने मी ते तुम्हाला बनवून दाखवणार आहे। ह्याच्यासाठी मी 4 वाटी तांदूळ, 1 वाटी उडद डाळ आणि 1 चमचा मेथी ते 5 तासासाठी भिजत घातले होते। त्याच्यानंतर संध्याकाळी मी अशा प्रकारे 1 वाटी पोहे धुवून याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे। तांदूळ आणि डाळी सगळ्यात धुवून घेतलेले आहेत मी 2 ते 3 वेळ आणि आता आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला आता मिक्सरमध्ये टाकून, जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आता मी 1 पळी पाणी टाकून घेणार आहे आणि आता मिक्सरला लावून घेणार आहे। तर पुढे मी दिलेला आहे मी काय काय वापरलेलं आहे, इथे मी इन्ग्रेडियंट, साहित्य सगळं तुम्हाला लिखी दाखवलेलं आहे। आणि आता इथे मी छान वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, पाहू शकताय तुम्ही। तर एवढं पातळ आपल्याला पाहिजे, जास्तही पातळ नको। आता आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं जास्त वेळ फेटून घ्या, फेटल्यामुळे काय होतं, सगळं एकत्र होतं आणि आपले जे पीठ आहे ते मस्त असं फुगतं सकाळी। तर अशा प्रकारे आपल्याला छान फेटून घ्यायचे हाताने, 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता मी मस्त फेटून घेतलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। आता पीठ आपलं रेडी झालेलं आहे। तुम्ही इथे खायचा सोडा अर्धा चमचा टाकला तर ठीक आहे, पण नाही टाकला तरी चालेल, मस्त आपलं पीठ फुगतंच। आता मी याला झाकून ठेवणार आहे आणि आता तुम्हाला काय प्रोसेस पुढे करायची ते मी दाखवणारच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे मी लोखंडाचा तवा होता माझ्याकडे, त्यात मस्त गरम करून घेतलेला आहे। गरम तव्यावर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि रात्रभर असंच आपल्याला गरम तव्यावर ठेवायचं आहे। आता सकाळी उठून बघितलं मी, तर पाहू शकताय कसं मस्त फुललेलं आहे आपलं पीठ। माझं जे ताट आहे त्याच्या खाली असं गळत आहे, तुम्ही पाहू शकताय किती मस्त आपलं पीठ आंबलेलं आहे। आता मी तुम्हाला झाकण उघडून दाखवते, खालीपर्यंत असं पीठ आलेलं आहे। तर पाहू शकताय मस्त संपलेलं आहे। एखादं काम आपण केलं आणि त्याच्यामध्ये सक्सेस झाल्यानंतर खूप आनंद होतो, तसा मला सकाळी झाला होता। मस्त पीठ आंबलं होतं आणि जसं पाहिजे होतं तसं झालं होतं, पाहू शकताय तुम्ही। मस्त असं व्हाईट कलर पण आलेला आहे। आता मी थोडंसं हलवून घेते, मिक्स करून घेते। तर आपल्या पळीच्या साहित्याने अशा प्रकारे आत घेते आणि मस्त त्याला मिक्स करते। पाहू शकताय किती जाळीदार असा तयार झाली आहे। आपल्याला त्याला मस्त हलवून घ्यायचं आहे आणि जे आता थोडंसं पीठ लागणार आहे ते मी साईडला घेणार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आणि हे अजून झाकून ठेवणार आहे। तर अशा प्रकारे मी आता साईडला घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं पीठ लागणार आहे तेवढं घ्या, सगळ्यामध्ये तुम्ही एकत्रच मिक्स करून ठेवू नका, म्हणजे थोडं जसं तुम्हाला लागते तसं तुम्ही हे पीठ दुसऱ्या भांड्यात घेऊन अशा प्रकारे हे करून घेऊ शकता। आता मी याला अजून झाकून ठेवते आणि इथे मी पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला रवा टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। रवा ह्याच्यासाठी टाकायचा आपले डोसे मस्त कुरकुरीत होतात। तुम्ही इथे 1 चमचा साखरही टाकू शकता, कलर खूप छान येतो डोस्याला, पण नाही टाकलं तरी मस्तच कलर येतो तुम्ही अशा प्रकारे जर केलात तर। ते मी रवा टाकलेला आहे, 2 चमचे रवा टाकला तरी चालेल आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, मस्त रवामध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय रवा आणि मीठ छान मिक्स झालेले आहेत। आता इथे आपण मसाला तयार करून घेऊयात। जिनी डोसाचा मसाला आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। आता इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तूपही टाकलेलं आहे, तुमच्याकडे बटर असेल तर बटर टाकू शकता। आता इथे गाजर किसून घेतलेला आहे, शिमला मिर्च, बीट,
टोमॅटो, कांदा अशा प्रकारे मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे तुमच्या जे आवडीनुसार भाज्या आहेत ते तुम्ही घेऊ शकता. त्याला साईडला ठेवते आणि आपलं तेल छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता जिरे घालते. जिरे छान फुलू द्यायचेत आपल्याला. जिरे फुललेत, आता कांदा घालते. कांदा घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता कांद्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे मी शिमला मिरची घालणार आहे. जे शिजायला म्हणजे कडायला थोडा वेळ लागतो त्याला आपल्याला अगोदर घालून घ्यायचं आहे आणि जे पटकन शिजतात ते आपल्याला थोड्या वेळाने घालायचे आहेत. तर आता मी थोडं शिमला मिरचीला पण इथे परतून घेते म्हणजे शिमला मिरची छान मऊ होईल. आता शिमला मिरची छान मऊ झालेली आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे. आता आपण इथे गाजर आणि बीट दोन्ही एकत्रच घालूया, कारण गाजर आणि बीटाला तेवढाच वेळ लागतो. बीट असेल तर नक्की घाला, आपल्या शरीरासाठीही चांगला आहे आणि कलर पण खूप छान येतो. आणि मुलं जर तसे तुमचे बीट तर खाणारच नाहीत, माझे पण नाही खात, तुम्ही अशा प्रकारे त्यांना देऊ शकता. तर अशा प्रकारे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान मिक्स झालेला आहे बीट आणि गाजर आपला. त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात. कलर किती छान आलेला आहे, रेड रेड, मला खूप आवडलेला आहे हा कलर. आणि आता टोमॅटो पण आपण मिक्स करून घेऊयात. टोमॅटोला जास्त वेळ लागत नाही, पाण्याचं मॉइश्चर असतं म्हणून तुम्ही थोड्या वेळानेच घालायचं. आता टोमॅटोला आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता आपण इथे टोमॅटो कॅचअप टाकूयात. तर अर्धी वाटी टोमॅटो कॅचअप टाका. तुम्हाला जितके डोसे बनवायचे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही हे मसाला बनवून घेऊ शकता. आणि इथे मी मेयोनीज पण घातलेला आहे. मेयोनीज नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. आता इथे मी घालते शेजवान सॉस. शेजवान सॉस नक्की घाला, याच्याने चव खूप छान येते. आता आपल्याला हे पूर्ण सॉस जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि सॉस मिक्स झाल्यावर चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाका. अगोदरच मीठ असतं सॉसमध्ये आपल्या शेजवान वगैरे. आता थोडंसंच मी मीठ टाकून घेणार आहे. छान मिक्स झालेलं आहे आता हे. आणि आता मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता मिक्स झालेला आहे आणि आपला जे जिनी डोशाचा मसाला आहे तो रेडी झालेला आहे. आता याला साईडला ठेवूयात आपण आणि डोसा करायला घेऊयात. तर इथे मी डोशाचा तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि आता आपल्याला बॅटर टाकायचं आहे आणि छान पसरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पसरवायचं आहे. गोल गोल फिरवत तुम्ही राहिलत की ऑटोमॅटिक मस्त डोसा फिरतो. आता मस्त डोसा मी फिरवून घेतलेला आहे. खूप मोठा डोसा बनवलेला आहे. जे गाड्यावरचा डोसा वगैरे बाहेर जिनी डोसा मिळतात ते खूप मोठमोठाले असतात. आपल्याकडे तेवढा मोठा काही तवा नाही, पण ह्याच तव्यावर मी मोठा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे तुमच्याकडे बटर असेल तर बटर घालू शकता, नसेल तर तुम्ही तूपही लावून घेऊ शकता. तर इथे मी तूप लावून घेतलेलं आहे. तुपाऐवजी तेलही लावू शकता. आता आपल्याला मसाला याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि मस्त लावून घ्यायचा आहे. या डोशाला पूर्ण सगळीकडे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. जे गाड्यावर बनवतात ते काय करतात, डोसाच्या तव्यावरच सगळा मसाला बनवून रेडी करतात. पण आपला तेवढा मोठा तवाही नाही आणि आपण बनवू शकणार नाही, म्हणून मी साईडलाच अगोदर मसाला बनवून घेतलेला आहे. आणि तो मसाला आता सगळा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे छान. मी आता मस्त पसरवून घेतलेला आहे, सगळीकडे असा मसाला लागलेला आहे. आता आपल्याला चीज याच्यावर अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर इथे मी चीज क्यूब घेतले, तुमच्याकडे मोझरेला चीज वगैरे असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे.
आता आपल्याकडे अशा कटर असेल तर कटरच्या साहित्याने आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे आता कापून घेते। आता मी इथे कापलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। आणि आता आपल्याला अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचं आहे। जिनी डोसा असाच असतो, असं सर्व करतात ते। तर अशा प्रकारे आपल्याला आता हे पण रोल करून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे। एकदम छान झालेला आहे आणि खूप मस्त सुगंध येतोय घरात पसरलेला आहे या जिनी डोस्याचा। आता सगळं जे आहे मी साइडला काढून घेते। आपल्याला रोल अशा प्रकारे साइडला काढून घ्यायचे आहेत। आणि इथे आता मस्त मी सर्व केलेला आहे, पाहू शकता कलर किती भारी आलेला आहे। आणि वरून मी चीज अशा प्रकारे स्प्रेड केलेला आहे, वरून टाकलेला आहे। तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण खूप मस्त असा कलर आलेला आहे डोस्याला। तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की एक कमेंट करा आणि प्लीज जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।